श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते। आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे दुर्गा माता जी भवानी माता आहे, कुलाचं रक्षण करणारी माता आहे। आपण एवढी सेवा करतो ती सेवा मातापर्यंत पोहोचते का? आपण जे फळ म्हणजे आपण जी पोथी आपण जी दुर्गा सप्तशती वाचतो, पाठांतर करतो, उपवास धरतो तर याचं फळ आपल्याला मिळतं का? आपली पोच म्हणजे आपल्या देवीपर्यंत त्याची सेवा गेलेली असते का? याच्याबद्दलच आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे माझा व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की बघायचा। आता मी तुम्हाला सांगणार घरातली एक स्त्री ही दुर्गा परमाने असते, भवानी परमाने असते। तर कशी बरं? तर ती घरातल्या संपूर्ण जबाबदाऱ्या पाळते, मुलांचे टिफिन करते, घरातलं संपूर्ण आवरते, आवरून सावरून सगळं संपूर्ण घराची जबाबदारी पार पाडून ती दुर्गा सप्तशती वाचायला घेते। उपवास असतात, कोणी कोणी तर पायामध्ये चप्पल सुद्धा घालत नाही, देवीची ओटी भरते। तर तिला सहजच वाटत असेल तिच्या मनामध्ये की आपण जी सेवा करतो, आपण जी आराधना करतो, दुर्गा सप्तशती पाठ करतो, तर ती जी दुर्गा सप्तशती पाठ करायचं जे फळ आहे ते आपल्याला मिळतं का? आपल्या देवीपर्यंत ते जातं का? तर मी आज तेच सांगणार आहे तुम्हाला। तर हो, कारण की आपण ज्या वेळेस देवी भगवतीची जी सेवा करतो त्यावेळेस आपल्याला असे काही संकेत मिळतात ते आपल्याला कळून येत नाही, पण आपण जी सेवा करत असतो 9 दिवसापर्यंत आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपामध्ये जी देवी लक्ष्मी माता आहे, कुलाचं रक्षण करणारी, ती आपल्या घरामध्ये असते, वावरत असते। ती 12 वेळेस आपल्या घरात म्हणजे आपल्या दाराजवळ येऊन जाते। त्यामुळे आपल्याला आपल्या देवीची भरपूर प्रमाणात अशी सेवा करायची आहे, तिचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचे आहे। प्रत्येक स्त्री ही आपल्या परिवारासाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या मुलाबाळांचं रक्षण व्हावं, प्रगती व्हावी, त्याचं खूप चांगलं व्हावं याच्यासाठी आराधना करत असते। ती आराधना आपल्या देवीपर्यंत कशी पोहोचते बरं? त्याचे संकेत काय आहे ते सांगणार आहे। आता संकेत तुम्हाला पहिला सांगते, ज्यावेळेस तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ करता किंवा देवाची पूजा करत असणार आणि त्यावेळेस तुम्ही ज्योत पेटवलेली असते किंवा तुमच्या घरामध्ये देवाजवळ दिवा लावलेला असतो आणि दिव्याला अर्धा तासामध्ये 15 मिनिटांमध्ये जो दिव्याची वात असते त्याला फूल आलेलं असतं बघा। फूल आलं की समजायचं की देवीपर्यंत, आपल्या कुलस्वामिनीपर्यंत आपली जी प्रार्थना आहे, आपण जी पूजा केलेली आहे ती देवीपर्यंत पोहोचलेली आहे आणि देवी माता प्रसन्न झालेली आहे आणि तुम्हाला असा संकेत ती देत असते। आणि दुसरा संकेत म्हणजे कुठला तर बरं, स्वप्नामध्ये बघा, एखाद्या स्वप्नामध्ये तुम्हाला असा पहाड दिसत आहे, सुवासिनी स्त्री दिसत आहे, तिच्या कडेवर एखादं बाळ आहे किंवा तुम्ही 5-6 सुवासिनी बघत आहे, हळदी कुंकू लावत आहे, तर ती असं संकेत देत असते तुम्हाला की ती तुमच्यावर भरपूर प्रमाणात अशी प्रसन्न झालेली आहे आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा ती पूर्ण करणार आणि तुम्ही अखंड सौभाग्यवती राहणार असा ती आशीर्वाद देत असते। ज्या वेळेस एखाद्या स्त्रीला 5 किंवा 6 स्त्रिया अशा हळदी कुंकू लावताना दिसल्या त्यावेळेस समजायचं की आपल्या सौभाग्यामध्ये वृद्धी झाली आणि आपण अखंड सौभाग्यवती राहणार असा आशीर्वाद देवी माता आपल्याला देत असते, असा हा संकेत आहे। आता त्याच्यातलं दुसरं तुम्हाला सांगणार आहे, स्वप्नामध्ये तुम्हाला नारळ दिसलं, कोणी तुमचं ओटी भरत दिसलं, हे सुद्धा खूप शुभ संकेत सांगण्यात आलेला आहे। तर असेच भरपूर असे संकेत आहे की ते जे आपल्याला कळत नाही, न कळत आपण देवीची सेवा करत असतो आणि देवीची बघा एक सांगते तुम्हाला, ज्या वेळेस आपण सेवा करत असतो आणि अचानक आपल्या घरामध्ये कोणी आलं, समजा आलं, तुम्ही पाठ करत आहात दुर्गा सप्तशती, तिथे दुर्गा सप्तशतीचे पाठ करत असताना अचानक कोणीही असू दे, तुमच्या आजूबाजूचं मुली म्हणजे लहान मुलगी असू दे, स्त्री असू दे, कोणी पण जर तुमच्या घरामध्ये आलं तर रागवू नका। तुम्हाला भलेही तो पाठ करताना तुम्हाला उठावं लागलं तरी चालेल। काय सांगता येतं, तिच्या रूपामध्ये देवी माता तुमच्या घरामध्ये प्रवेश करते, त्यामुळे तिला तुम्ही काहीतरी खायला द्यायचं, हळदी कुंकू द्यायचं, तिला काहीतरी खाल्ल्याशिवाय तुमच्या घरातून जाऊ द्यायचं नाही, कारण की 9 दिवसामध्ये आपल्या घरामध्ये कधी लक्ष्मी माता प्रवेश करेल हे सांगता येत नाही आणि माताचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त व्हावा असं वाटत असेल तर कधीच कुणाचं मन दुखू नका, कधीच कुणाचं वाईट बोलू नका। ज्या वेळेस आपण देवाची आराधना करतो, पूजा पाठ करतो त्यावेळेस कधीच कुणाबद्दल वाईट बी बोलू नका, काय आणि दरवेळेसच बोलू नका। असं नाही की 4-9 दिवस देवीचे आहे म्हणून आपण लोकांची असं बोलू नका, पण नाही, कधीच कुणाचं बोलू नये, कारण की आपण दुसऱ्यासाठी जर खड्डा खणला ना आपणच त्याच्यामध्ये पडत असतो। त्यामुळे कधीच तुम्ही वाईट बोलायचं नाही आणि आपली आराधना देवीची जे तुम्हाला संकेत सांगत आहे ते बघायचे। तुम्हाला असे संकेत दिसतात का? आता स्वप्नामध्ये, आता एखाद्या वेळेस तुम्हाला स्वप्नामध्ये तुम्ही तुमच्या देवी जी कुलदैवत आहे तिचे गळ्याच्या पायऱ्या चढत आहात किंवा तिची ओटी भरत आहात, ती तुम्हाला संकेत देत असते की तू माझ्यापर्यंत ये, माझी ओटी भर, माझी खणा नारळाने ओटी भर, अशी तुमची कुलस्वामिनी तुम्हाला सांगत असते, असा हाच ती संकेत देत असते। आता प्रत्येक जणाला वेगवेगळे संकेत येत असतात, पण कुणाला कळतं। आणि बघा एक संकेत अजून सांगते, ज्या वेळेस आपण देवपूजा करत असतो आपण पालला खूप घाबरतो की नाही, पालला घाबरत असतो, तर ती जी पाल आहे आपल्या देवाच्या मागच्या साईडला जर तुम्हाला दिसली तर समजायचं लक्ष्मी मातेचा
आगमन तुमच्या घरामध्ये झालेलं आहे आणि लक्ष्मी मातेने तुम्हाला त्या स्वरूपामध्ये दर्शन दिलेलं आहे असं समजायचं आहे। त्या बाळाला मारू नका, तिची ती जाते, ती काही तुमच्या घरामध्ये राहायला आलेली नाही, ती निघून जाते, त्यामुळे तिला मारायचं नाही, तिचं दर्शन नक्कीच घ्यायचं, तुम्हाला चांगला अनुभव येईल। हे खूप शुभ संकेत आहे आणि हे शुभ संकेत खूप भाग्यवान लोकांना प्राप्त होतात। भरपूर लोक उपवास करतात, पायात चप्पल घालत नाही, पण लोकांचं वाईट बोलण्यामध्ये संपूर्ण वाया घालून देतात। कधी कोणाचं वाईट नका बोलू, खरं सांगते तुम्हाला, लोकांचं वाईट बोलून आपलं काहीच होत नाही, आपलं आपला तोटाच होतो, आपलं चांगलं होत नाही। त्यामुळे तुम्ही पण हे लक्षात ठेवायचं आहे, देवीचा मान सन्मान करायचा आहे, देवीचं दर्शन घ्यायचं आहे। हेच ते संकेत आहेत जे तुम्हाला दिसत असतील तर नक्कीच तुम्ही समजायचं की तुमची जी प्रार्थना आहे ती तुमची भगवती कुलस्वामिनी, कुलाचं रक्षण करणारी भगवती देवीजवळ पोहोचलेली आहे। प्रत्येक स्त्रीने या काळामध्ये हवन सुद्धा करायचं आहे। आता हवन कसं करावं त्याच्याबद्दल सुद्धा खूप साधा सिंपल हवन जर तुम्ही तुमच्या घरामध्ये केला तर त्याचं फळ काय आहे ते तुम्हाला 15 दिवसात, महिन्यामध्ये नक्कीच जाणवेल। आता हवन कसं करायचं याच्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे माझा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा। आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा, कमेंट करा। श्री स्वामी समर्थ।